एखाद्या केसमध्ये फिर्यादीचा एव्हिडन्स क्लोज करण्यात आल्यानंतर आरोपीला क्रॉस एक्झामिनेशन करण्याची परवानगी देता येते का? आरोपीचा क्रॉस एक्झामिनेशन करण्याचा अधिकार नाकारला जाऊ शकतो का? आज यावरच आपण चर्चा करणार आहोत आणि समजून घेणार आहोत या अत्यंत महत्त्वाच्या लॉ पॉइंटला एका चेक बाउन्सच्या केसवरून. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. शांतल कामत या लेडीने सेक्शन 138 ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अंतर्गत एक कंप्लेंट केस दाखल केलेली होती. या केसमध्ये आरोपी मेसर्स क्रोम बिझनेस अँड ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ॲज ए बिझनेस मॅनेजर म्हणून काम करतो. ही कंपनी वेगवेगळ्या स्कीमवरती काम करत असते आणि कंप्लेनंटची अपॉइंटमेंट या कंपनीमध्ये आरोपी ॲज ए ऑथराइज एजंट म्हणून करतो. तसा एजंट कोड सुद्धा कंप्लेनंटला देण्यात येतो आणि शांतल कामत अनेक कस्टमर्स कंपनीला प्रोव्हाइड करत असतात. त्यानंतर आरोपीचा फोकस हा रिइन्व्हेस्टमेंट वाढवण्याकडे असतो. परंतु पेंडेमिक कोविड-19च्या वेळी या बिझनेसला मार बसतो, या कंपनीला मार बसतो. त्यामुळे आरोपी हा शांतल कामतला त्याच्या जुन्या कस्टमर्सच्या ज्या पॉलिसीज होत्या त्या रिन्यू करायला सांगतो, ज्यांच्या मॅच्युरिटीची डेट ही क्रॉस झालेली असते, आणि प्रॉमिस करायला सांगतो की त्यांना त्याचे डबल प्रॉफिट मिळेल म्हणून, आणि त्याचा फायदा कंप्लेनंटला सुद्धा होईल असे आरोपी शांतल कामत यांना सांगत असतो. अशी डील शांतल कामतशी आरोपी करतो. परंतु हे सगळं झाल्यानंतर आरोपी तर्फे मात्र कस्टमर्सला पेमेंट करण्यामध्ये उशीर होतो. यामध्ये कंप्लेनंट सुद्धा वारंवार मागणी करते. त्यानंतर फिर्यादी सुद्धा वारंवार पेमेंटची मागणी करतात. तेव्हा आरोपी हा रिटर्न कमिटमेंट फिर्यादीला देतो पेमेंट करण्यासंबंधात इन्स्टॉलमेंटमध्ये. त्यानंतर आरोपी हा त्या अमाऊंटचा चेक देतो फिर्यादीला आणि फिर्यादी तो चेक आपल्या बँक अकाउंटला लावतात. परंतु तो चेक बाउन्स होतो आणि एक लीगल नोटीस इश्यू केला जातो फिर्यादीतर्फे आरोपीला. आरोपी त्याचे उत्तर देतो परंतु पेमेंट मात्र करत नाही. त्यानंतर फिर्यादी कंप्लेंट केस दाखल करते कोर्टामध्ये. पुढे ही केस चालते आणि फिर्यादीचा एव्हिडन्स चालू होतो. तेव्हा फिर्यादी ॲफिडेव्हिट दाखल करते तिच्यातर्फे. परंतु आरोपीतर्फे मात्र क्रॉस एक्झामिनेशन घेण्यात येत नाही. कोर्टामध्ये काही तारखा झाल्यानंतर कंप्लेनंटचा एव्हिडन्स क्लोज करण्यात येतो कोर्टातर्फे. त्यानंतर आरोपी हा क्रॉस एक्झामिनेशन घेण्याची परवानगी मिळण्याबाबतची ॲप्लिकेशन कोर्टामध्ये दाखल करतो. या ॲप्लिकेशनला फिर्यादी विरोध करते, परंतु मॅजिस्ट्रेट मात्र आरोपीची ती ॲप्लिकेशन अलाउ करतात आणि आरोपीला क्रॉस एक्झामिनेशन घेण्याची परवानगी देतात. परंतु या ऑर्डरला हायकोर्टामध्ये फिर्यादीतर्फे चॅलेंज करण्यात येते. यामध्ये फिर्यादीचे हायकोर्टापुढे म्हणणे असते की आरोपीने कोणत्या मुद्द्यावरती त्याची क्रॉस एक्झामिनेशन घ्यायची आहे हे त्याने त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये लिहिले नाही. आरोपीला केसच्या प्रोसिडिंगमध्ये डिले करायचा आहे. तो ट्रायल कोर्टापुढे सुद्धा बऱ्याच तारखांना अपिअर होत नव्हता. आरोपीने नोटीसला सुद्धा रिप्लाय दिलेला नाही. येथे फिर्यादीच्या वकिलांनी वेगवेगळ्या जजमेंट्सचा रेफरन्स दिला. या उलट रिस्पॉन्डंटच्या म्हणजेच आरोपीच्या वकिलांनी ट्रायल कोर्टाच्या ऑर्डरमध्ये कोणती चूक नाही असे म्हटले. आरोपीला क्रॉस एक्झामिनेशन घेण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही. आरोपीला फिर्यादीची क्रॉस एक्झामिनेशन घेण्याची परवानगी देण्यात यावी, ज्यामुळे सत्य बाहेर येऊ शकेल. आरोपीने दिलेला चेक हा कंपनीच्या उत्तरदायित्वाशी संबंधित आहे. त्यामुळे आरोपीवर वैयक्तिकरित्या केस दाखल करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तसेच पिटिशनर आणि रिस्पॉन्डंट्स हे कंपनीचे एजंट्स आहेत असे आरोपीच्या वकिलांनी हायकोर्टापुढे सांगितले. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी काही जजमेंट्सचा रेफरन्स येथे त्यांच्यातर्फे दिला. यानंतर हायकोर्टाने म्हटले की केसचा रोजनामा जर पाहिला तर त्यामध्ये फिर्यादीची क्रॉस एक्झामिनेशन आरोपीने घेतली होती, परंतु ती अर्धवटच घेण्यात आली आणि त्यानंतर कोर्टामध्ये फिर्यादी ही प्रेझेंटच झाली नाही आणि त्यामुळे ट्रायल कोर्टाच्या मॅजिस्ट्रेटने फिर्यादीचा एव्हिडन्स क्लोज केला. त्यानंतर यामध्ये आरोपीने फिर्यादीची क्रॉस एक्झामिनेशन घेण्यासाठी ॲप्लिकेशन केली आणि ट्रायल कोर्टाने ती ॲप्लिकेशन अलाउ केली. त्यानंतर ज्या जजमेंट्सचा रेफरन्स दोन्ही पार्टीजनी दिलेला होता हायकोर्टापुढे, त्या सर्व जजमेंट्सला ॲनालिसिस केले हायकोर्टाने व ट्रायल कोर्टाने आरोपीची जी ॲप्लिकेशन फिर्यादीची क्रॉस एक्झामिनेशन घेण्यासंबंधात जी ऑर्डर केलेली होती ती ऑर्डर योग्य ठरवली व हायकोर्टाने पुढे म्हटले की आरोपीचा क्रॉस एक्झामिनेशन घेण्याचा अधिकार हा ॲब्सोल्यूट अँड अनक्वालिफाईड आहे आणि कंप्लेनंटची पिटिशन डिसमिस केली.
सोबतच हायकोर्टाने ट्रायल कोर्टाने जो एव्हिडन्स क्लोज केलेला होता कंप्लेनंटचा तो सेट असाइड केला, म्हणजे ती ऑर्डर सेट असाइड केली आणि कंप्लेनंटने ट्रायल कोर्टापुढे हजर व्हावे अशी ऑर्डर केली. या जजमेंटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअर सेल्फ.